नमस्कार. आमच्या सोबत आहे श्री राजेशजी काकडे, जे राष्ट्रवादी शरद पवार गट आपला ग्रामीण अध्यक्ष आहे. सर नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आपलं नमस्कार. स्वागत आहे. नमस्कार सर, आपण मागच्या वेळेस विधानसभा लढला आणि काय राजनीती होती आणि कशा प्रकारची राजनीती आता सुरुवात काय सांगा? हे मला एक स्पष्ट बोलावंसं वाटतंय की ज्यांनी कोणी राजकारण करताना तो या पदावर याच्यासाठी निवडणुकीसाठी उभा होत असतो की त्याची समाजसेवा करायची आणि सामाजिक सुधारणा करायची आणि समाजाला शासनाच्या माध्यमातून प्रतिनिधीमधून सेवा घडवून आणायची आणि कल्याण करून आणायचं आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रतिनिधी म्हणून तो निवडला जातो. परंतु आजकाल आम्ही बघतो की काही लोक पहिलं इलेक्शन हारतात आणि पहिलं इलेक्शन हारल्यानंतर ते दुसऱ्या 5व्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे 1-2 महिन्यामध्ये निघतात आणि बॅनरबाजी करतात. त्याला राजकारण म्हणत नाही तर त्याला स्वार्थकारण म्हणतात आणि तशा व्यक्तींना लोक निवडून पण देत नाही. दुसरं असं आहे की कामठी विधानसभा ही एक क्षेत्र आहे ज्या क्षेत्राला मी महाराष्ट्रातील अर्निंग क्षेत्र म्हणेल, एक चांगलं उत्पादन देणारा क्षेत्र म्हणतो. याच्यासाठी असं म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये कामठी विधानसभेमध्ये कोराडी असेल, त्याच्या लगतचा खापरखेडा असेल, त्याच्यात मौदा असेल, एनटीपीसी असेल, यासारखा सर्व ठिकाणी विद्युत निर्माण करणारी क्षमता असलेला मतदारसंघ आणि या मतदारसंघातून करोडो रुपयांची रॉयल्टी राज्य सरकारला विद्युताच्या भाव स्वरूपात प्राप्त होते. पण या कामठी विधानसभेतील लोकांना विद्युत बिलामध्ये त्यांना भार नियम सुद्धा लागू होतो. त्यांच्यावर चोरीची जी विद्युत चोरी जाते तो बी नियम लागू होतो आणि त्याला विद्युतच्या संबंधाने जे काही टॅक्सेशन लागले जाते ते सुद्धा लागू होतात आणि इच्छा शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो. इच्छा लोकांना त्याच्यामुळे हृदयरोगांसारखा आणि फुफ्फुसांसारखा रोग निर्माण होतो. तरी पण या मतदारसंघाला कोणीही रॉयल्टी या मतदारसंघातील लोकांना आणि त्यांच्या स्वास्थ्यविषयक कार्यक्रम आणि या मतदारसंघातील लोकांना रोजगार दिला नाही. तर या राजकीय नेत्यांनी या बाबतीत कधी काम केलं आहे का? तो त्यांनी केलंच नाहीये. तर मग त्या लोकांनी या कामठी विधानसभेचं महत्व एक बाबती आहे. दुसरं आहे की या मतदारसंघामध्ये रेती आहे, पाणी आहे, मॅग्नीज आहे, कोळसा आहे, बॉक्साईट आहे. या मतदारसंघात या सर्व गोष्टी असताना या मतदारसंघाच्या नागरिकांकडे उत्पन्नाची क्षमता असताना सुद्धा या मतदारसंघाचे हाल अपेष्टा काय? कामठी हे जुनं शहर, पण कामठी जुन्या शहरामध्ये आजही नागरिक सुविधा नाही. बस स्टँड आज मोडकळीस झालेलं बस स्टँड आहे. आज रेल्वे स्टेशन तिथं मोडकळीस असलेलं रेल्वे स्टेशन आहे. आज तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारची व्यवस्थेच्या संबंधाने आणि स्वास्थ्याच्या संबंधाने प्रश्न पडला तर तिची नगर परिषदेला तिथं स्वतःची बिल्डिंग पण व्यवस्थित निर्माण करता आली नाही. अशा प्रकारचे म्हणजे खटारा अवस्थेत पडलेलं नगर परिषद त्या ठिकाणी आहे. आज मौद्यामध्ये त्यांची नगर परिषदेची बिल्डिंग व्यवस्थित नाहीये. आज त्यांना कोराडी सारख्या ठिकाणी तुम्ही आम्ही राजस्व म्हणजे राज्यकर्ते म्हणून स्वतःला म्हणतो, परंतु त्यांच्या स्वतःच्या एम्पायर उभी करण्याची क्षमता आमच्या या राजकीय नेत्यात नाही. म्हणून प्रश्न पडते की कामठी विधानसभेचा विकास तुम्ही काय केलेला आहे? हा झाला एक दुसरा भाग. तिसरा भाग असा आहे की त्या मतदारसंघामध्ये जंगल आहे, त्या मतदारसंघामध्ये सुपीक शेती आहे. या सर्व शेती असताना सुपीक शेतीसाठी त्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल याकरता शासनाने किंवा या प्रतिनिधी म्हणून किंवा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहे हे सुद्धा काम हे लोक करत नाही. म्हणून मला असं वाटतं की मी मागच्या वेळेला कामठी विधानसभेला यासाठीच उभा होतो की हे जे प्रश्न आहे, हा जो मार्ग आहे, आम्हाला 1000 कोटीचा पॅकेज आमच्या कामठी विधानसभेला प्रतिवर्षी मिळालाच पाहिजे आणि आमच्या कामठी विधानसभेमध्ये सर्व ज्या प्रकारच्या रॉयल्टी आहेत त्या रॉयल्टीनुसार आमच्या कामठी विधानसभेच्या नागरिकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून त्या हक्कासाठी मी इलेक्शनला उभं होतो. नक्की नुसतं कुठल्या नेत्यांच्या चमचेगिरी करण्यासाठी किंवा कुठल्या नेत्यांनी म्हणावं की नाही ते 1500 मी बंद करेल अशा कर्तव्यासाठी मी उभा नव्हतो. आणि भविष्यात अगर मला असं संधी मिळाली तर मी त्या गोष्टीसाठी नाही, तर मी हे जे मूलभूत प्रश्न उभे केले यासाठी कामठी विधानसभेला स्वतःचं प्रतिनिधित्व करण्याचा मी प्रयत्न करेन. भाऊ, काय अनुभव होता आपला मागच्या निवडणुकीमध्ये आणि यावेळेस जसे आता गट वेगवेगळे झालेले आहे, 6 ते 7 गट झालेले आहेत, त्या गटामध्ये पण म्हणजे त्यांचं भांडणं आहे, तर काय सांगाल? नाही, मूलभूत पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो शिरकाव झालेला आहे तो राजकारणामधली नैतिकता संपलेला शिरकाव झालेला आहे आणि राजकारणातली प्रतिस्पर्धा जी वाढलेली आहे
त्या प्रतिस्पर्धेमध्ये प्रत्येकाला वाटते की मी कुठलं तरी जनप्रतिनिधित्व बनावं आणि म्हणून तो प्रयत्न प्रत्येक जण करत असतात. या करण्यामध्ये जे काही लोकांची विचारसरणी आहे त्यानुसार लोकांनी कामकाज करण्याची पण इच्छा ठेवावी. नुसतं मोठे नेते म्हणून तुम्ही मोठे नेते बनता आणि मोठे नेते म्हणून तुम्ही आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये या ग्रामीण क्षेत्राची सुधार दुरुस्ती व्हावी याकरता तुमच्याकडे काही उपाय नाही का? उपाय करण्याकरता तुम्ही काही विचार करता काय? मी एक विचार करतो की नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जे 58-59 मतदारसंघ आहे, एका मतदारसंघामध्ये 30-33 गावं आहेत, तर त्या 30-33 गावामध्ये 2,10,000 एकर जमीन आहे. त्यापैकी अगर शासनाने 10% शासकीय जमीन पकडली तर 21,000 एकर जमीन आहे. त्या 21,000 एकर जमिनीचा पैकी एका जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये जसं तुम्ही राज्य स्तरावर प्रक्रिया संस्था म्हणजे इंडस्ट्रीयल काढता, जिल्हा स्तरावर तुमचं इंडस्ट्रीयल, तालुका स्तरावर आहे. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्याकरता तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रति सदस्याच्या बेसिकवर तुम्ही इंडस्ट्रीयल प्रक्रिया संस्थाचं इंडस्ट्रीयल झोन निर्माण करावं की जेणेकरून एका मतदारसंघामध्ये 3,000 पर्यंत लोकांना रोजगार मिळतील, जेणेकरून पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये 2,98,00,000 रोजगार निर्माण होते आणि शेतीमालाला भाव मिळेल. हे प्लॅन करण्याची भूमिका या नेत्यांनी निभवायला पाहिजे होती, पण या नेत्यांनी निभवलेली नाही आहे. म्हणून आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास साध्य करता आला नाही आहे. नुसतं शब्दाचं राजकारण करणे म्हणजे स्वतःला हुशार राजकारणी समजणे यात काही अर्थ नाही. कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये आता भाजपचे आमदार आहेत, सत्ता त्यांची आहे. आपल्याला काय वाटतं की कामठीचा आजपर्यंत विकास झालेला नाही? संभावित उमेदवार म्हणून जर आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलात तर कामठीच्या जनतेच्या विकासासाठी आपल्याकडे काय एजेंडा आहे, काय मुद्दे असतील? मी आताच एक मुद्दा तुमच्याशी बोललो की जिल्हा परिषदेचे जे सदस्य असतात, एका जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या याच्यामध्ये 30 गाव आपण पकडले तर 2,10,000 एकर जमीन येते आणि ती जमीन येत असल्यामुळे त्या जमिनीचा 10% ही शासनाची असते, म्हणजे 21,000 एकर जमीन ही शासकीय असते. आणि त्या जमिनीवर मी प्रक्रिया संस्था निर्माण करेल, त्या जमिनीवर मी कृषी उत्पन्न बाजार समितीचं निर्माण करेल, त्या जमिनीच्या माध्यमातून शासनाला मी जी निर्यात निधी निर्माण करण्याचा मी प्रश्न निर्माण करेल की निर्यात नीती का निर्माण केली पाहिजे, निर्यात नीती निर्माण करून शेतकऱ्यांच्या मालाला कसा काय भावता येता येईल, युवकांना कसा काय रोजगार करता येईल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये आमच्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे भाग घेता येईल ही करण्याचं काम सुद्धा करेल आणि याच्यातून मी तो रोजगार प्राप्त करेल. दुसरं, मी माझ्या इंटरव्ह्यू आपल्या माध्यमातून बोललेलो आहे की आमच्या इथं रॉयल्टीच्या रूपातून आम्ही सरकारला विद्युताच्या माध्यमातून देतो, तर त्या विद्युताच्या माध्यमातून जे कर आमच्यावर लागतात ते कर शेतकऱ्यांचे आणि सर्व जनतेचे कमी करण्यासाठी लढा देईल. तसेच इथे स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये आम्ही प्रयत्नशील असू. आणि या एरियामध्ये जसं कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये मंदिरांचं मोठं जाळं आहे, मंदिरांच्या जाळ्यामध्ये मानभाऊ पंतांचं जे स्थान आहे मौद्याचं, या मौद्यांच्या स्थानामध्ये लाखो भाविक ही प्रत्येक वर्षी येत असतात. आज 10 ते 15 लाख भाविक पूर्ण विदर्भातून त्याच्यामध्ये येतात आणि त्या मतदारसंघामध्ये रामटेक लोकसभेमध्ये असं म्हणता येईल की रामटेक लोकसभेमध्ये 6 लक्ष आणि कामठी विधानसभेमध्ये 60 लक्ष मानभाऊ पंथांचे जे लोक असतात. तर त्या मतदारसंघाला अगर आम्ही तीर्थक्षेत्राचा भूमिका निर्माण केली तर त्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जसं आमच्या शेगावमध्ये मोठं एक रोजगाराचं साधन निर्माण झालंय, त्याप्रमाणे एक तीर्थक्षेत्र म्हणून तर राहीलच प्रसिद्ध, पण रोजगाराचं साधन पण निर्माण होईल. आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि दुसरे एक MPSC, UPSC, IPS आणि बँकिंगच्या ज्या प्रतिस्पर्धा आहे, या प्रतिस्पर्धेसाठी शासनाकडून किंवा स्थानिक आमदाराकडून काय म्हणते नाही, आजकाल आम्ही ईमेल आयडीच्या नुसार आम्ही ईमेल लायब्ररी काढलेली आहे. माझं म्हणणं आहे की ते जी मुळात जी वस्तू आहे ती तुम्हाला निर्माण करता येते, तुम्ही निर्माण केली तर त्या लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो कोर्स करता येईल. तर तो कोर्स करण्यामागचं भूमिका मी स्थानिक लेवलचा आमदार बनलो आणि मी त्यामध्ये राहिलो प्रतिस्पर्धेत, तर ह्या भूमिकेला मी सामोर आले आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तसेच कामठी विधानसभेत खेळपटू पुष्कळ आहे, त्या खेळपटूंना सुद्धा त्यांना प्रोत्साहित करेल आणि भारताच्या लौकिक वाढवण्यात कामठी विधानसभेचं योगदान राहील ही भूमिका सुद्धा निर्माण करेल. भाऊ, महाराष्ट्र सरकारने आता लाडली बहीण योजना सुरू केली आहे. काही दिवस आधीच कामठी क्षेत्रातले
विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांनी एक उद्गार असा वापरला का हा पूर्ण एक जुगाड आहे, निवडणुकीच्या वेळेस आणलेला हे फंड आहे आणि ते लाडली बहीण योजनेच्या नावाने सुरू आहे. लाडली बहीण योजना त्यांना लोक जनतेला पैसे वाटप होत आहे. काय सांगाल याबद्दल, आपलं काय मत आहे? नाही, त्यांनी जे बोललं, एक आमदार म्हणून त्यांची सरकारमध्ये असताना आणि सरकारच्या योजना असताना त्यांची जबाबदारीने बोलण्याची भूमिका असायला पाहिजे होती. पण कधी कधी म्हणजे माणूस सत्य बोलताना माणसाच्या तोंडातून सत्य निघून जाते, त्याप्रकारे त्यांच्या तोंडातून पण ते सत्य निघालेलं आहे. मी या आपल्या माध्यमातून जनतेस सांगू इच्छितो की या ज्या योजना निघतात आहे, या पहिले सुद्धा या योजनांचं जे नाव आहे फक्त नावाचं परिवर्तन आहे. जेव्हा संजय गांधी निराधार योजना सारखी योजना जेव्हा चालत होती, त्या योजनेमध्ये महिलांसाठी ज्या योजना चालत होत्या, त्याचप्रमाणे श्रावण बाळासारखी योजना चालत असते. ज्याचप्रमाणे एखादी ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या ग्रॅज्युएशनसाठी काय योजना चालत असते, पोस्ट ग्रॅज्युएट झाला असेल त्याच्यासाठी काय योजना करायच्या ते करत असतात. या सर्व योजनांमध्ये कुठल्या प्रकारचं स्टायफंड देण्याची भूमिका ही भारतातील संविधानानुसार प्रथमच देण्यात आली आहे आणि ती देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची होतीच. परंतु आता आम्ही राजकारण करत असताना आम्ही त्या जाहिरातीकरण जास्त करतोय आणि सांगतोय की मी लाडली बहीण योजनेमध्ये इतकं दिलं, पण त्या लाडली बहीण योजनेचं देण्यामध्ये आम्ही स्वागत करू, परंतु त्या लाडली बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, पण तुम्ही त्याच ठिकाणी सिलेंडरचा रेट वाढवून का ठेवलेला आहे? त्या ठिकाणी तुम्ही पेट्रोलचे जागतिक स्तरावरचे रेट हे 20-22 रुपयावरचे असताना तुम्ही भारतामध्ये 120 रुपयाचा काय निर्माण झालेला आहे? विद्युत मध्ये जेव्हा विद्युत आम्हाला एखादी राज्य ज्याच्याकडे विद्युत निर्माणच होत नाही तो निशुल्क विद्युत देते, तर आमचं राज्य 11 रुपये युनिट 13 रुपये युनिटनी काय विद्युत देत आहे? आणि आमची लूट करून आमचेच पैसे 1500 रुपये फक्त देऊन आम्हालाच भूलथापा देणे, या प्रकारे सरकार राबवत असलेली योजना म्हणजे जनतेला फुलथापा देऊन जनतेचा खिसा कापून जनतेचेच पैसे 1500 रुपये जनतेच्या हातातून 15,000 घेणे आणि 1500 देणे, या प्रकारची भूमिका करते आहे. आणि टेकचंद सावरकर यांना मी म्हणेल की त्यांनी जी भूमिका मांडली ती त्यांनी सरकार दरबारी मांडायला पाहिजे की माझ्या कामठी विधानसभामध्ये ही रॉयल्टी माझ्या मतदारसंघातून तुमच्या शासनाला जाते, तर या रॉयल्टीच्या अंतर्गत माझ्या कामठी विधानसभेच्या लोकांना या प्रकारचं तुम्ही योगदान द्या, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु टेकचंद सावरकर यांनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलीही योजना या कामठी विधानसभेमध्ये राबवलेली नाही आणि जनकल्याणार्थ कुठल्याही सेवेमध्ये ते राबलेले नाही. मग जनतेला आपला अखेरचा काय संदेश राहील? जनतेला अखेरचा संदेश माझा हेच असेल की आम्ही जे काही आमच्या मतदारसंघामध्ये जे काही लोक तुम्हाला कार्यकुशल दिसतात, जे लोकांच्या सेवेमध्ये, जसं लोकांच्या करोना काळामध्ये ज्या लोकांनी खरोखर त्यांच्या शोबाजी न करता मंडव टाकून ताट वाढण्यापेक्षा लोकांच्या घरी त्याची शिदोरी पोहोचवली, ज्या लोकांनी 12 सप्टेंबर 28 सप्टेंबरला जो पूर आला होता मोद्याला 2022ला, त्या पुराच्या वेळेला ज्यांनी मदत केली आणि साहित्य पुरवठा केला, ज्यांनी पूर्ण